आत्या आले साबण पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. हे बघ वैष्णवी, ताईने कागद तिथेच टाकला. हो, मी पण बघितलं. त्या छोट्या मुलानं पण तिथंच कागद टाकला आणि गेला निघून. पाय फुफाटा. चला आपण त्या काय करतेत बघूया. त्या पण येतात का आपल्यासोबत वाण आणायला, बघूया. काय ग, काय चाललंय तुमची एवढी चर्चा? आता ताईने तिथे प्लास्टिकचा कागद टाकला. तो कागद असं टाकायचं नाही ना, तेच आम्ही दोघी बोलू. हो, वाईटपणा घेणार कोण? आम्ही पण येताना आता तेच बघितलं. मी घेते वाईटपणा. चला आपण त्यांना जाऊन सांगूया. सुवाताई, हो सुवाताई, बोल की काय म्हणतेस? तुम्ही आता साबणाचा प्लॅस्टिकचा कागद रस्त्यावरती टाकला, तो चुकीचा आहे. आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीनं डस्टबिन दिले, त्यामध्ये तो कागद टाकायचा. बरं बरं, असं का? मला माहितीच नव्हतं. तुला माहिती आहे का, प्रतीक्षाताईंनी ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, प्लॅस्टिकच्या पिशव्या वेगळ्या असं करून ठेवले. त्यांना गिफ्ट वगैरे भेटले, काय काय भेटले, आपण सगळे बघायला जाऊ. चला जाऊया आपण सगळे. पाय फुफाटा. प्रतीक्षाताई, बरं झालं तुम्ही बाहेरच भेटला. बोला की साधना ताई, काय म्हणताय? प्लॅस्टिक गोळा केले ना, ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. काय होत आहे, तुम्हाला गिफ्ट मिळालं ना? कशामुळं मिळालं? तुम्ही काय केलं सा त्यामुळे तुम्हाला गिफ्ट मिळालं? केलंय ना मी प्लॅस्टिक गोळा. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा आणि प्लॅस्टिक वेगळं केले. आपल्या ग्रामपंचायतीनं डस्टबिन दिले ना आपल्याला, सुका आणि ओला कचरा सेपरेट करण्यासाठी. ते वेगवेगळं मी केले आणि प्लॅस्टिक सुद्धा सेपरेट केले, ते पण तुम्हाला दाखवते. बघू बघू कसं केलंय. हा काय केलाय कचरा वेगवेगळा. हे काय कुरकुऱ्याचं टाकलंय, बिस्किटांचं, आता अगरबत्ती आपण लावतोय त्याचं, खायला बटर वगैरे आणलेलं, हे सगळं. आणि आपण बाजारातनं काहीतरी भाजी वगैरे बांधून आणतोय ना, त्या सगळ्या कॅरी बॅगा मी ह्याच्यात गोळा केल्यात. आणि हा कचरा कसा आहे, फक्त कोरडा कचरा, कोरडं प्लॅस्टिक ह्याच्यात ठेवलंय. आणि ही बॅग तुम्हाला मिळाल्या ना, सरपंच मॅडम स्वतः घरी द्यायला आलत्या प्रत्येकांच्या. मग ह्याच्यात मी सगळा कोरड्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा ठेवल्यात. आणि जे आपल्या ओल्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा असतात ना, तेलाची पिशवी किंवा दुधाची पिशवी, ते सगळं मी वेगळं सेपरेट गोळा केले. ते कसं केले तुम्हाला दाखवते, ते पाठीमागे. हे बघा, मी अशा तारा बांधल्यात, ठिकठिकाणी तारा अशा बांधल्यात. जेव्हा गावात आपल्या प्लॅस्टिक संदर्भात मीटिंग झाली ना, तेव्हा तिथं BDO सर आलेली आणि त्यांनी एक आयडिया सांगितली की तुम्ही ठिकठिकाणी तारा बांधू शकताय किंवा ठिकठिकाणी पिशव्या गोळा करू शकताय. मग त्याच्यातली ही आयडिया मला खूप आवडली की ठिकठिकाणी तारा बांधणं. आणि मी तसंच केलं की आल्यानंतर ठिकठिकाणी तारा बांधल्या. आणि त्याला जशा आपली कॅरी बॅग एक सापडली ना, कोरडी असेल तर अशीच अडकवते. आणि जर दुधाची किंवा बासुंदीची वगैरे आणलेली चिकट जर कॅरी बॅग असेल तर ती थोडीशी गरम पाण्यातनं काढून त्या कॅरी बॅगा मग ह्या तारेतून पटकन जात्या. मग ते अशी होऊन अशा अडकवते. आणि जेव्हा आपलं होतंय तेव्हा अशी तार गुंडाळून ठेवते. आणि जेव्हा परत कॅरी बॅगा येतील तेव्हा तीच तार उलगडून ह्याच्यात भरते. आणि जेव्हा ही तार भरेल आणि कॅरी बॅगा सगळ्या कोरड्या असतील तेव्हा आपल्या ग्रामपंचायतीनं जे आपल्याला ठिक्कं दिलंय ना, त्या ठिक्क्यात भरून ठेवते. आणि भरून ठेवल्यावर आपली गावातली गाडी येतेच ना, तेव्हा त्याच्यात आमच्या काट्यावर वजन करून मी प्रत्येक वेळेस असं प्लॅस्टिक टाकले. प्रत्यक्षानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये जे आपल्याला सांगितलं ग्रामपंचायतीनं, ते किती छान तिनं राबवले. मग आपण सगळे सुद्धा असं राबवूया का? म्हणजे आपल्याला एक चांगली सवय लागेल. बरं, आणि आता तिला गिफ्ट जे मिळाले ते आपण बघूया का जाऊन? पूनम, मला ते ग्रामपंचायतीत गिफ्ट मिळाले ना, ते घेऊन ये ग. हे गिफ्ट आणि हे सर्टिफिकेट काय फक्त आमच्यासाठीच नाही, गावात जे सगळे जास्त प्लास्टिक गोळा केलेत ना, त्या 10 जणांसाठी हे होतं. म्हणजे हे फक्त माझ्यासाठीच होतं का? हे गिफ्ट किंवा सर्टिफिकेटचे मानकरी तुम्ही पण असू शकताय. तुम्ही जर मी कसा कचरा गोळा केला, असा कचरा गोळा केला, तर तुम्हाला पण मिळू शकते हे गिफ्ट. हे गिफ्ट तर मिळालेच, पण एक चांगली सवय पण लागली की प्लॅस्टिक सगळे एका ठिकाणी गोळा झालं. आणि प्लॅस्टिकचे दुष्परिणाम किती होतात तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. जर असं सगळं प्लॅस्टिक गोळा झालं तर आपल्याला कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. आणि आपली पुंदी ग्रामपंचायत, वाळवा ही प्लॅस्टिक कचरामुक्त होईल ना, हा फायदा होईल आपल्या सगळ्यांना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, या अभियानामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून पलूस तालुक्यातील पुंदी वाळवा या ग्रामपंचायतीने प्लास्टिक कचरामुक्त ग्रामपंचायत हा अभिनव उपक्रम सुरू केला.
आणि त्या अनुषंगाने घरात तयार होणारा कचऱ्यामध्ये 90% कचरा हा प्लास्टिकचा कचरा असतो आणि तो कचरा जर आपण वेगळा केला तर आपली कचऱ्याची समस्या सर्वच गावांमध्ये 90% आपण सोडवू शकतो. ह्या एका निकषावरती आम्ही काम करतो आहोत आणि ह्या पुंदी वाळवा ह्या ग्रामपंचायतचा रिस्पॉन्स ह्यासाठी वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे घरात या गावातील प्रत्येक महिला अगदी हिरिरीने या उपक्रमामध्ये भाग घेत आहे आणि अशाच प्रकारचा उपक्रम आम्ही पलूस तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये राबवतो आहोत. गावामधून अशा प्रकारे घरातून तयार होणारं प्लास्टिक हे घरामध्ये वेगळं केलं जातं आहे, ते एका पोत्यामध्ये भरलं जातं आहे आणि ते पोतं भरल्यानंतर ते ग्रामपंचायतीकडनं कलेक्ट केलं जातं आहे आणि ते भरलेलं पोतं आम्ही सर्व गावाचं एकत्रित करून पलूसमधील कुंडल या ठिकाणी जे प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट आहे त्या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत आणि तिकडून प्लास्टिक रिसायकल करण्याचं काम आम्ही करत आहोत. तर ह्या निमित्तानं मी पुंदी वाळवा या ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्वच ग्रामस्थ महिला यांचं अभिनंदन करतो की अभूतपूर्व प्रतिसाद या गावातून आम्हाला मिळालेला आहे आणि एक प्लास्टिक कचरामुक्त ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायत पुंदी वाळवा आगेकूच करत आहे. थँक्यू.